सर पालखी मार्गामध्ये मोठमोठे क्रॅक पडलेले आहेत. आपण आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु अद्यापर्यंत कुठलीही डागडुजी करण्यात आली नाही. नाही, मी आता जो काय 2 जूनपासून पालखी मार्ग सुरू होणार आहे, तो पालखी मार्ग जर रिपेअर्स केला नाही व्यवस्थित, कारण त्याच्यामध्ये मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या रस्त्याची गाळण झाली होती, मी स्वतः पाहणी केली आणि इशारा दिला होता की 2 तारखेपर्यंत जर ही कामं झाली नाही तर वारकऱ्यासमवेत आणि सगळ्या नागरिकांसमवेत मी त्या ठिकाणी बसेल आणि तो रस्ता बंद करीन. माझ्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन हल्लेलं आहे आणि जे उपमुख्यमंत्री महोदय या खात्याचे, जे MSRDCचे पण मंत्री आहेत, त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आणि तो रस्ता बघा आता चकाचक झालेला आहे, क्लिअर कट झालेला आहे. ही शिवसेनेची ताकद आहे. आमदार म्हणून मला मिळालेलं हे यश आहे.